नाही परत 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 नाही आली परत परत. अरे चला परत बाय 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 बाय. तर सगळ्यांनी खाऊन झालं. हा आपलं पहिल्यांदा आला ब्लॉगमध्ये. बाय बाय करायला लागले आणि 8 दिवसाची सुट्टी संपली. कसं वाटतंय? कसं वाटतंय? जाताना मागच्या व्हिडिओ रडत होती. इकडून तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. थोडी बोबडी वळली समजून घ्या. ऍक्च्युली आपण आता परत आपला हाच ब्लॉग गाडीतून चालू होतोय. गाडी थोडी वेगळी, आपण थोडं मागच्या सीटवर आहोत. फ्रंट सीटला 2 वेगळी माणसं आहेत. एक कॉमन, एक नेहमी तोच आहे माणूस जो आधीच्या ब्लॉग मध्ये होता, दुसरा वेगळा आहे. तर आपण परत अलिबागला चाललोय बायकोला आणायला. तर म्हटलं त्यानिमित्त एक छोटा ब्लॉग बनवूया. जास्त काही नसेल, आम्ही जे काही टाइमपास करू किंवा असाच विषय असेल. उद्या जर कुठे गेलो सकाळी तर त्यातल्या तर असेल काहीतरी, पण नॉर्मलच असेल, नॉर्मल ब्लॉगच असेल, काय वेगळं नसेल. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, बघा. CNG आता आम्ही शोधतोय, CNG मिळत नाहीये. बघूया कुठे, कारण की CNG पूर्ण नील आहे. पहिलं CNG बघूया, CNG भरूया आणि नंतर मग आपला पुढच्या प्रवासाला सुरुवात. आणि माई ताईची गाडी आहे. गाडी एकदम कम्फर्टेबल आहे, येईल, आपली पण येईल. थोडं स्ट्रगलिंग पिरियड आहे, त्यामुळे थोडं आता गरज आहे म्हणून, नाहीतर आपल्याला आपली बाईक जिंदाबाद असते. त्यामुळे काय विषय नाही. ठीक आहे, आपली माणसं खूप चांगलीच आहे की आपल्याला कधी आपल्या शब्दाला नाही म्हणणारी नाही आहेत. माई ताईने मला लास्ट टाइम पण बोललेली, पण तिला कुठे बाहेर जायचं होतं, तर म्हणून आपण काकांची गाडी घेऊन गेलो. या टायमाला माहीत यायची व्हरायटी पाहिजे ना काहीतरी आयुष्यात. तर गाडी मी ती पण अर्टिगा, ही पण अर्टिगा. व्हरायटी असं काय ना, फक्त थोडासा डिफरन्स. म्हणजे ती थोडीशी, म्हणजे तिला जास्त वर्ष झाले, तिला ही आता नवीनच आहे असं. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. बघा आता इकडून आम्ही आहोत आता सध्या पार्ल्यामध्ये, कारण की पार्ल्यालाच बघतोय CNG कुठे मिळतोय का, कारण की ताई ते अंधेरी वेस्टलाच राहते. तर तिथून आम्ही पार्ला मारला आणि आता पार्ल्यावरून CNG भरणार आणि तिथून नंतर सांताक्रूज मारून असं डायरेक्ट वाशी विशी आपला जो नेहमीचा रोड. लास्ट टाइम आपण पवई मार्गे गेलो, ह्या टायमाला आपण वाशीवरून जाणार. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे CNG पंप भेटला आपल्याला इथे पार्ल्यालाच मिळाला, पण जास्त पुढे गेलो नाही. पुढे गेलेलो मागे आले परत. आणि हा आपला भाव जो लास्ट ब्लॉग मध्ये पण होता, मनीष प्रकाश दिवेकर. नाम तर सुनाई होगा, दिसत नाही मनीष पण काढू. पुढची लाईट लाव. तू 5ची नाही लावले? आता उजेड आला, दिसणार कसं मग तुला? मला नाही बघायचं. आणि हा आपला रक्ताचा जवळपासचाच, हो नाही जवळपास 5चा असं नाही, जवळचा रक्ताचा सत्केनीचे. अरे काय आहे, अरे डिस्कनेक्ट झाला, बंद केलंस तू. नाम तो सुनाई होगा. भाऊजीने सांगतो, भाऊजी तो वाला डिस्प्ले मोठा वाला. अबे हात 10,000चा येतो. हा वेगळा लावलेला की त्यांनी डिस्प्ले. हा पण हात 10,000चा येतो दादा. ते तर विषयच सोडते, ते 20-25 फोन येईल नवीन. भाऊजी कधीतरी काढतात गाडी. हे वेगळं काहीतरी वाटतंय का नाही? मागचं बोनट एकदा हे केलेलं, तोच विषय झाला तुला मला. बराबरी करून प्रेशर आहे का? आता दिसतोय आपण, आता उजेड पडला आपल्याला. तर मंडळी चला, CNG भरून झालेलं आहे, निघालोय आपण आता. एकदा हवा चेक करूया.
गाडीची, मग काय टेन्शन आहे. सीट बेल्ट लाव भाई, फाईन भरायला पैसे नाहीत. अंधेरीवरून मार मनीष. आता हा ट्रॅफिक आवाजाला टाक करून कसला सीएनजी दावला. सीएनजी आता कुठून जाणार? इथून आवाज जरा आहे मनीष तिथे. कुठे आहे? पुढे तिथे आहेत. कुठे? तिकडे. रॉंग वे कसा टाका? लेफ्ट मारून तुला युटर्न मारावं लागेल. मध्ये असेल ना युटर्न. तिथून जिथून टाकली ना, तिथून गाडी टाकली ना, तिथूनच टाकायला. जो पाय काढ, खेचतोयस तू. ते बोललो खेचतो कोणी खाली. डायरेक्ट बंद झाला त्याने केला. लेफ्ट मार म्हणे. तर आपण आता म्हणजे आपण आता सांतवला पोहोचलोय. आपला एक नंबर नाही, आपला एक मेंबर आपण ऍड करतोय. काळो काय यार इथे दिसत नाही. म्हणजे टाकून देईल काय? हात काढू मनीष सांग त्याला जाऊ दे, आपण पुढे गेलो. मनीष हा रिक्षावाला बघ. ए बाई, बरोबर. गेटच्या बाहेरच आहे काय? चला डवरी नगर गेट नंबर 2. बोल ना. तर मंडळी आपण आता याच्यासाठी थांबलोय. आता दिसतोय प्रॉपर. आपण अनिकेतला ऍड केलं अचानक भयानक एकदम, आणि आपण अनिकेतसाठी थांबलो होता. अनिकेत आला की मग अनिकेतला घेऊन निघायचं. गाडी अख्खी खाली आहे बघा. अख्ख्या गाडीमध्ये 7 सीटर गाडी, आणि फक्त आम्ही 3 जण. येताना 2 जण ऍड होणार आहेत. बघूया भावाला त्या निमित्ताने तसंच घेऊन जा. म्हणजे गाडी बघवा अवकाश. गाईस गाडी पार्किंग चालले. सरळ गे मनीष, बस. गाडी पार्किंग चालले. थोडं पाणीपुरीचा विषय आणि अनिकेतची वाट बघतोय आम्ही. पहिला आता हे मेट्रोचं काम चालू असताना सगळं बंद होतं. येतोय तो बोलतो हाफ चड्डीवर येऊ का? मी बोललो अंडरवेअर टाके का नाही. हाफ चड्डी बोललो, हाफ चड्डी का फक्त अंडरवेअर टाक बॅगेत. आणि चला गाडी पार्किंग झालेली आहे. गाडी एकदम फुल धुवून ठेवले बहिणीने आपल्या, साफसूफ करून. म्हणजे 1 साईड पाणीपुरीचा विषय चाललेला आहे. आणि आला काय? आणि पावभाजी आणि भाकऱ्या करून खाणार. मला चव लागली, धुवायला लागली. चला पाणीपुरी खा. नाही परत नाही आली. परत अरे चला परत. बाय. गाडीपर्यंत सोडायला येते. अरे अच्छा व्हिडिओ यार. पण बघ अशी गाडी. चला अनिकेतला घेतला, आपण निघालो. निकिता आम्हाला बाय करायला आले. विषय चला म्हणजे आपण हॉटेलला थांबलोय. हे बाई लॉक काय दाखवलं? कोणाला? अनिकेतला मगाशी दाखवला. पाण्याची बॉटल हेच घेऊया. चल पाण्याच्या बॉटलला करू खर्च. बॅग घेऊया. चला जेवायला चालूया. सेंट्रल पार्क. ओ ॲप्स. गाडी काढायची इकडे टाक. तर म्हणजे आम्ही आता जेवायला थांबलो. अमृतने पावभाजी दिली. हा आमचा एकमेव लाडका भाऊ अनिकेत दगडू दिवेकर. आणि अनिकेतसाठी 2 शब्द. शिव्या सोडून. नकोच नाही 2 शब्द.
सगळे जेवायला थांबलेत. थोडंसं ऑर्डर केलं ते येतं आता. आणि मम्मीने भाकरी आणि भाजी दिल्यावर भाकरी खोल. माझं दोन्ही हात बिझी आहेत जेवायला. बंद कर भाई, कॉपीराईट येते मला. चला मंडळी, आपला जेवण बिवण झालं आहे सगळं आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आणि हेच चालवतोय काय करतोय? ओ अरे तर सुप्रभात मंडळी. रात्री आम्ही पोचलो 2:30 वाजता आणि म्हटलं सगळे झोपायचे ह्याच्यात होते. दमलेलो खूप. लगेच आम्ही झोपलो. आता आपण व्लॉग तोच कंटिन्यू करतोय. आता आंघोळ विंघोळ करूया बघा. दोघं इथे झोपले, आई इथे झोपलाय. व्लॉग आपण आज कंटिन्यू करूया. यांना आता उठवतो कारण की थोडं म्हटलं एक राऊंड फिरून पण येऊया. काशीतला जाऊया, काशीत बीच जाऊया. तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. माझी पडली ना की तर बघ बा. अरे तशी नसते, तशी नाही घालायची पागल. या साईडनी घाल. अंड्या ब्रँड दाखव, ब्रँड. तरी नाही घालू शकला. काय अनिकेत नाव खराब. अनिकेत नाव खराब, नाव खराब आहे अनिकेत. हे बंद कर, कॉपीराईट आहे. मंडळी नाश्ता करायला घावणे, साखर चहा आणि घावणे वन साइड एकदम चालले. आईने घावणे घावणे म्हणाले. तर मंडळी आम्ही निघालो आता काशीतला जायला. काशीत बीच किंवा मध्ये 1-2 स्पॉट आहेत ते फिरता. आईच्या गावात गरम हवा फुल एकदम. तर सगळ्यांनी घावणे खाऊन झालं. आणि वन साइड भाव आपला पहिल्यांदा आलाय ब्लॉग मध्ये. वन साइड रिटर्न आहे ना. चला हो, आता काशीला फक्त फिरून यायचं, बाकी काही विषय नाही. 1-2 वस्तू पण घ्यायच्यात. जाऊया. मंडळी आपण फायनली काशीत बीचला पोहोचलोय. इथे आपल्याला फक्त पार्किंग बघायचे कुठे मिळते. व्यवस्थित बघ सावलीत गाडी. सॅटर्डे संडे आहे त्यामुळे चिकार गर्दी. गाडी बघ, गाड्या बघा, वन साइड एकदम गर्दी. या साईडला पण गर्दी आहे. पार्किंगचे पैसे घेणारे बघ कसे बघ. जाऊ द्या, द्यावे तर लागतीलच. अंड्या इकडे टाक, सावलीत टाक. काय नाही, फोडून टाकायला लागेल मनीष. कोण येतोय? किती आहे बघ त्याच्यात. किती आहे? 50. किती 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 वेळ पुढे आतमध्ये लावायची की तिथे लावा आतमध्ये. हे किती आहे? तिकडे टाक ना, सावलीत टाक ना. आतमध्ये ना एक दोन आहे का? चला पार्किंगला जागा भेटले, पार्किंग करूया आणि बघूया इथे फिरून. काय आपण ते इंटरेस्ट नसतो मला बीच मध्ये जास्त फिरायला. आपण अनिकेतसाठी आलो ना भाई. अनिकेत पहिल्यांदा आलाय म्हणून तर आम्हाला काही इंटरेस्ट नाही बीच मध्ये फिरायला. टुरिस्ट बघा, टुरिस्ट दिसतात काय? अनिकेत अनिकेतला दिसले. मग विचार, आपल्या ठिकाणी अजून पैसे द्यायला लागतात आपल्याला. पहिल्यांदा आलो आपण मुरुडच्या ब्रिजवरती. सॉरी, काशीत बीच. आईच्या गावात हे सगळे शूज मध्ये जाणार आहे वाळू.
गाडीत जाताना पहिलं हे करायला लागेल. बीच तर एकदम साफ सुथरा आहे. आणि पाण्यात चाललंय काय आपण एकदम चुकीच्या टायमावर आलो बा. फुल ऊन आहे. वन साईड सूर्य डोक्यावर आहे. आणि कोणाचे फोटो काढतोय? आता बटन चालू करायचं. रेकॉर्डिंग चालू झाली आहे. अरे कसं काय बघतोय? गाडी चालवतात कसे सुंदर निसर्गासोबत सुंदर पोरी. तर म्हणजे आपण बीचवर तर आलो. खूप ऊन आहे एकदम. वन साईड ऊन आहे भरपूर. आणि पाणी पण खूप असं म्हणजे जवळ आहे. तर ह्या साईडला पण पाणी मग यायला सुरुवात झाली. आणि इथे तर आहेच. खूप खूप खोल आहे. आणि याचं वेगळाच बघ चाललंय का ते. आला अंड्या दगड काय अंड्या आहे का? चप्पल तर घात नाही. अरे इथे काय फुटणार आहे? शूज घातला. शार्क नाही ते. शार्क नाही. खोल आहे अंड्या. खाली दिसत नाही. अरे चप्पल तर चप्पल तर काढून ना. आणि मासा होता मग कशी वा मोठा. मनीष आली का इथं? अरे तो अनिकेत बघ. तो कुठे? हे किती रे बोलला मनीष? काय डोकं? कसं वाटतंय? इथे काय चांगली कामच इथे. भाई हा माझ्याकडे काय येतोय? मस्त वाटतं हा घोडा. लेफ्टला चालला म्हणून गेले. पळव ना बाई. राईट लागे. राईट थांबला मनीष. आला बाई. इथे बघतोय माझ्याकडे.
भाई विषय हाड आहे ना. पोटाला लाव ना, पाय लाव ना पोटाला. पोटाला पाय लावून पळतो तो येड्या. नाही मग तेच पाहिजे. काय 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 दोन्ही वाघांचा घे. कलर मस्त आहे हा. हे साईड हो ना. असं ट्रेन केलंय मला. हे बघा इथे इथे बघा. पहिल्यांदा गेलंय. रोडला तर परत टाकू दुसरा. पोर्ट्रेट मध्ये काढू. मनीष काढचा फोटो. कलर भारी आहे रे याचा. हे मनीष काढ लवकर लवकर. नाही नाही बसलो आधी. त्याला सिंह सांगून कसं वाटतंय कसं वाटतंय. मनीष कशी वाटली राईड करून. मला पण लम मजा आली. काय तू राईड केली नल्ल्या खोटं बोलतोय. थोडी फाटली कधी माहितीये, सोडलाच ना त्यांनी एकटा. अरे भाई इथे गोल गोल फिरले कुठे हा पण ना त्याने ते दुसरे आजूबाजूचे असतात ना घोडे, त्या हिशोबाने ते लोक बरोबर टर्न मारतात. धावतात त्यांच्या पाठी. ह्याच्यावरती तर पहिले महाराज सगळे ह्याच्यावरतूनच करायचे ना ट्रॅव्हल. सवारी सगळी यांचीच असायची लांब लांब पर्यंत, आग्र्यापर्यंत, येड्या दिल्लीपर्यंत. काहीतरी वाटलं वेगळं घोड्यावरती बसल्या. फुल एकदम त्या काळाची फिलिंग आली. आता मी कधी पण नेक्स्ट टाइम बसेन परत आलो तर 101%. मजा आली घोड्यावर बसायला. इज्जत आहे घोड्याला. आता आपण निघायचा विषय घेतो बघा, काहीतरी खायचा आणि निघायचा विषय घेऊया. केतन आणि अनिकेतने नाही गेले, त्यांनी फक्त फोटो काढलेत. पण आपण राईड केलं प्रॉपर. पळवता पण आलं असतं रे अजून, पण माझीच फाटं होती बाबा. माझी फाटत नव्हती, माझा वेगळा विषय होता म्हणून मी नको बोललो. कारण दोनदा त्यांनी पावला ना, बोललो नको नको. तुझ्या बरोबर ऍटलीस्ट होता तरी, मी एकटा होतो बाबा. सोडत होता मला, बोललो नको सोडू. कुठे पाहिजे नेल्यानंतर कसा थांबतो. नाही मला त्याने शिकवलेला, ती लगाम खेचायची. हा मग मी टन बिन मारत पळत नव्हता तो, मी टन मारत होतो त्याला काम. लगाम खेचायचे लेफ्ट राईटला, लेफ्ट राईट पळत नव्हता, पाय मारत होतो. आपल्याला जर घोडा थांबवायचा असेल तर त्याची ती जी हे असते ना, ती अशी खेचायची लगाम हातात, अशी वरती टाईट पकडायचे. आणि लेफ्ट राईट नेताना असं थोडंसं लेफ्ट करायचं किंवा राईट करायचं, तर लेफ्ट राईट होते. फिरायचा पण विषय तसाच आहे. तर म्हणजे आपलं आता थोडंसं आपण जे काही बीच फिरायला होतो फिरून झालेलं आहे. आपण त्या स्पॉटला थांबूया, तिथे एक सेल्फी काढूया, म्हणजे एक चौघांचा मी फोटो काढूया. तिथे श्रीमान थांबलेला, श्रीमान भाऊ थांबले तिथे. आपण थांबूया एकदा, बघूया काय स्पॉट आहे. काचा उघड्या होत्या, ही बंद झाली. मजा आली काय नाही. गॉड राईड कशी होती. ऑसम. Oh. Horse was so fucking nice. शिव्याने जायचं नल्ल्या. Our body was full of sprinkles. Split करना भाई. म्हणजे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला त्या नदीत पाणी नव्हतं अजिबात. आणि आता बघा भाई कुठून आलं एवढं पाणी. धरणाचा सोडला असेल म्हणजे. अरे धरण आहे ते वरती त्या दादाच्या इथे, तर केवढा व पाणी भाई. सोडला असणार विषय हार्ड एकदम. लेफ्ट की राईट. लेफ्ट. अरे मनीष आहे, मनीषला माहिती आहे आता. अरे तू मोड दाबलास मनीष. स्टॉप कर. झालं आता, जिंदगी खराब होईल त्याचा. परत मोड दाब ना. दीपासाठी आणि आपण आपल्यासाठी एक आईस्क्रीम घेतलं आणि आपण निघा. MUM झाला. MU मनीष. MU मनीष कसा चालू आहे का? MA मनीष चालू आहे का?
अनिकेतचा काय होतं AU AU बँक आहे माहितीये काय अंड्या मला बोले माझीच आहे. आणि काय देशील ना तारकलीला मग आपण मालवणला गेलो. माझी बँक ए बाई मालवणचा प्लॅन करायचा म्हणजे आपणच पोरं जायची बाई. बाकी कोण आपल्याला म्हणजे असं जिम्मेदारीला आयटम नको कोण पोरी बिरी नको. गाडी बापरे, पण आता विषय तुझा होणार आहे ना, तू कसा येशील आमच्यासोबत? येणार भाई का नाही येणार? मालवण कुठे आहे पण तुला येऊन देतील का घरात? ए बाई, का नाही होऊन देणार? आपल्या साईडला आपण ट्रेनने जायचं मला तुला ट्रेनने बरं पडणार. तिथे गाडी करायची येड्या. ही गाडी घेऊन तू पागल होशील येड्या चालवून जवळ नाही मालवण. चालवायचं एकटा थोडीनं चालू मला शिकव ना तो सर. दादा आहे तरी पण रे मला शिकव ना म्हणजे गाडी. बघूया. मला बरं नाही वाटत रे तू एवढं जास्त गाडी चालवतो. मी पण चालवतो. बाय. मनीष मी घेऊ काय? घे नंतरला विचारणार नाही मनीष येतोय का गाडी घेऊन जायची हा अंड्या काय वाटतं तुला काय? नंतरला विचारेल हा मग काय? काय बोले विचारेल जाता ना कोण? येतोस काय मला बोलतोय हा, तुला बोलतो. शिकव ना. मग काय आला घेऊन जाईल ना. चालूच आहे चालू काय? बाबा, नको. कोण आहे? घे पुढे. तुला पाय बघ, दाब. पूर्ण दाबतोय हा दाब आता. गाडी शिकी. ब्रेक पकडलायस ना मला टेन्शन आलंय बाबा. क्लच दाब गेला ना काय पडलं? चालत लवकर पोहोचू का रे? एवढं जोरात नको दाबूस. आता हळूहळू क्लच सोड. इथे पण काहीतरी आहे. काय क्लच सोड शॉपिंग? हळूहळू. सावकाश भाई. सेकंड ना हे असं का आलं? ब्रेक. जाऊ दे क्लच सोड पूर्ण. सेकंड वरती चाल. अंड्याला चालत येऊया Welcome halls, boys, guys, बैलास and वासरूस. कोंबडी साईन वापरूस. हा नको सेकंड वरती चाल. थोडी मी शिकतो थांब आता गाडी. थोडी मनीष गाडी घेईल तर शिकायला भेटेल. पैसे दे गाडी. इंडिकेटर चालू आहे मनीष. मुद्दाम तर केलं चालू. तो तुमको माझ्या साईडला. डर लग रहा है? डर तो सबको लगता है. माझा किधर है? माझा माझा तो इधर है. पियो फिर माझा. नहीं जजमेंट बरोबर आहे ना तुझ्या साईडला? आणि इथे आमचे राहतात सँडी भाव. आता ते कोणतं घर आहे ते माहित नाही मला, पण इकडे ते बोलले इकडेच ना रे, इकडेच कुठेतरी बोलला तो. जाऊ दे सर. चल सरळ चल. तो चल घाबरला तू. पाहिजे. आपली मागणी बरं वाटतं हे विषय बैलगाडा शर्यत. चल तू अनिकेत आहे. आणि हेच बसलाय ना कसा फुल डोंबोली आल्यासारखा. व्हिडिओ चालू आहे का? चालू आहे ना, कंटिन्यू लेवलला चालू आहे. ही बाई पापा नाही जाऊ दे सरळ तुझा बघ. हा फुल पाखरू. तुझा बघ. एवढी शांतता का आहे पण. पण कधी नाही येणार टाइम आहे ना. जेवण घेऊन निघू आपण. मोबाईल मजा आली गाडी चालवायला. चांगला एक्सपिरियन्स शिकणार आपण. 100% शिकणार पण. कसं वाटलं तुला? दरका मॉल आणि भंगी दरका मॉल बोलतोय. कसं वाटलं? गाणी बिनी बंद झाली ना म्हणून डरका माहोल झालेला ते. लांब झालेला वस्तू. कोण? म्हणजे मेलो तर झोपेत मारेन ना. म्हणणार नाही याच्यात परत हातापायात रॉड टाक गेले असते तुझ्या अजून काय नाही. नाही एअर बॅग आहेत तसे. पहिला मला बाईक गाडी आपली असते ना तुझी गाडी असते ना मुलं तुझी काय लागलं? तेच ना. दुसरे लागले ना.
आंघोळ बिंघोळ केलीस? अरे भाई त्याला वाटलं दीपाल बोलते तो बोलत चाललाय आंघोळ केली जेवलो मच्छीचा रस्ता आहे मेन मेन मेन. अरे त्याने जरा पण आवाज न ओळखला असं तंद्री नाही झोपेत आहे झोपेत आहे झोपेत. स्वतःला तर मंडळी जेवायला बसलो. जेवायला बटाट्याची भाजी, भाकरी, आलूवड्यांची भाजी. अगं हे लोक बघा, हे लोक उघडे आहेत ना त्यामुळे दाखवू शकत नाही. भावाला दाखवतो. 2 व्हेजिटेरियन, बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन. नॉनव्हेज सोडले आम्ही का अजून. आता जेवून फटाफट निघायचं. थोडा एक छोटीशी नॅप घेऊ मग निघू. आईला दिलास काय? तर मंडळी आपली एक छोटीशी नॅप झाली, झोप एक छोटीशी झाली. आता आवरावर चालले आणि इथून पटपट निघायचं. पहिला आईस्क्रीम खायचं. मग अशा आपण घेऊन आलो दुपारी, ते खायला मिळालं नव्हतं. जेवलो आणि लगेच तिथे झोपलेलो. वाजले 4. मनीषला बोलायचं राहिली बघ इथे बघे आणि बॅग आपण निघालोय. लॅपटॉपची बॅग राहिले बहुतेक आता बघायला. ठेवले दोन आहेत ना, तीन बॅग. 3 नाही 2च. आई आणि ते मागे बाय बाय करायला आलेत आणि 8 दिवसाची सुट्टी संपली. कसं वाटतंय? कसं वाटतंय? जाताना मागच्या व्हिडिओ रड होती. आता पण तर रड. ए इकडून ये. सरभरीत आहे. पकड घेता. झोपाले डोक्याला कशा हात लावलाय? तर म्हणलं आम्ही आता अलिबागला पोचलोय. आपला एकदम 1 साईड ड्रायव्हिंग चाललेली आहे आणि दोघं जण झोपलेले आहेत. अंड्या आणि केतन मध्ये मध्ये झोपत होता. नवीन पेट्रोल पंप ओपन झाले जे संतोषीमा. त्या पेट्रोल CNG पंपला आपण CNG भरणार आहोत आणि इथून आता निघणार आहोत. फायनली आपल्याला ज्या स्पॉटला थांबायचं आहे, विठ्ठल कामत, या स्पॉटला आपण आम्ही आलोय सॉरी. आणि इथे थोडं फ्रेश व्हायचं काम चाललंय. इथे फटाफट बटाटे वडे खायचे आणि निघायचंय. थोडं स्ट्रगल झालं, युटर्न इथे जवळ नव्हता त्यामुळे जरा फोडून मारून आलोय. पण कामतचा बटाटा वडा खाल्लाच पाहिजे, एक नंबर असतो. मला दही खाऊ नको, सर्दी आली. बटाटे वडे अर्धे आले. अर्धे का नाही आले बाई? तर मंडळी फायनली आम्ही घरी पोचलोय. म्हणजे मी आधी पहिलं हिला सोडलं, नंतर केतन आणि मनीष गाडी सोडायला गेले आणि मी माझी मेकॅनिककडे गाडी थोडं काम होतं म्हणून त्याच्यासाठी टाकलेलं. ती सांतावला आणायला गेलो आणि हे सगळं करून मी फायनली घरी आलो. मनीष आणि केतन अजून आले नाही आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मजा आली. एक 1 डे ट्रिपसारखं झालं पण मजा आली. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ब्लॉग येत जाईन, मी टाकत जाईन आणि तुमचे आशीर्वाद मला असेच राहू द्या. बाय.